सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते। खेळाचं पहिले सत्र आपण पाहणार आहोत। राजेश आणि सनील ही सलामीची जोडी टीम कानोल संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल। 5 षटकांची मॅच आहे। 4 षटकांसाठी केवळ 20 मिनिटं असतील हे लक्षात असू द्या। आता आम्ही या ठिकाणी काउंटडाऊन चालू करतो। आमचे ऑफिशियल स्कोरर यांच्याकडे लक्षात असू द्या। ऑफिशियल पंच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देखील पोहोचू की 4 षटकांसाठी किती मिनिटं तुम्ही खर्च करतायत या सर्व गोष्टींचा आढावा आता आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जरूर असेल। आज तुम्हाला एसपी पॅनलच्या माध्यमातून लोखंडे सर, सहस्त्रबुद्धी सर आणि बुटेरे सर हे 3 ऑफिशियल पंच पाहायला मिळतील। मॅचला सुरुवात होते आणि 2 ऑफिशियल पंच देखील या ठिकाणी सज्ज होतात। 2 सलामीवीर खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालेत। या ठिकाणी पहिला चेंडू जसा खेळपट्टीवरती पडेल तिथून मात्र काउंटडाऊन आपण चालू करू। स्ट्राइकिंगला सनील, नॉन स्ट्राइकिंगला राजेश। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पंचांचा ग्रीन सिग्नल येतो अजय। दोन्ही संघांना पुरुष एकदा भरपूर सारा शुभेच्छा। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल कबडला अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला। ऑन द टॉस उभा राहिला आणि आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न होता। चांगली फटकेबाजी, आपिश अँड पनिश धाबा मिळतात। षटक क्रमांक पहिल्या चालू आणि पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो। अत्यंत सुंदर चालू आहे। गोलंदाज अजयच्या विरोधात पहिला चौकार तरला। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पुन्हा एकदा लाईन चांगली पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी आपण पाहतोय। गोलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर असोल संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं। आमंत्रित केलं प्रतिस्पर्धी टीम कानोळ या संघाला बॅटिंगसाठी आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणी करत असताना आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये किमान 40 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न हा असोल संघाचा या मॅच मध्ये राहील। तसा प्रयत्न गोलंदाज करतील का हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे या मॅच मध्ये। यावेळेस पुन्हा एकदा काबाच्या अद्यापर्यंत 8 धावा। श्री दत्त कृपा ग्रामस्थ मंडळ लवापाडा आयोजित श्री दत्त कृपा चषक 2024 तुम्ही पाहताय। प्रकाश झोताते पहिले रोख रक्कम रुपये 51,555 रुपयाचा प्रथम पारितोषिक आहे। द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल 25,555। तृतीय क्रमांकाचा पारितोषिक 12,222 आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक सुद्धा 12,222 रुपयाचा आहे। या ठिकाणी आपण पाहतोय सर्व मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतो हरिचंद्र चौधरी साहेब जे माचा आनंद घेतात आमच्या बेयापे डायस मधून। अशोकजी साशे असतील, त्यानंतर बालकृष्ण कडव बाबा यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत। षटक क्रमांक पहिला तुम्ही पाहतात। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजयला पाचारण करण्यात आलं जिथे मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुंदर गोल
रक्षकाकडे तोपर्यंत डॉट बॉल. चांगली दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते या विभागामध्ये. अगदी आपण पाहतो पाताक्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर आयोजन पहिल्या वर्षामध्ये केले. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ नवापाडा याला या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय जाते. एक सुंदर नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. दिमागदार पद्धतीचा पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अजयचा हा अंतिम बॉल. ड्राइव करता असताना बॉलर्स बॅक ड्राइव. बॉल चालला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका दर्जेदार आहे. जणू का आपण पाहतोय गवताच्या गालिच्याला आग लावत बॉल चाललाय सीमा पार स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका दर्जेदार पाहायला मिळाला. धावा इथून देऊ जाईल 4-3 कांजोळ संघाला चौकार. पाहिलं तर पहिल्या षटकासाठी केवळ 4 मिनिटं वापरण्यात आले. अगदी आपण पाहतो असे जर सामने आपल्याला वेळेच्या आतमध्ये झालेला तर कदाचित आयोजकांचा वेळ देखील वाचवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करेल आणि प्रत्येक खेळाडू करेल. याला सर म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. वेळेबाबत आपण पाहिलं तर वेळेची किंमत विचारायची झाली तर त्या वृत्तपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपया किमतीला विकला जातो तो संध्याकाळी 4 रुपये किलो रद्दीमध्ये असतो. म्हणून सातत्याने आपण पाहतो वेळेबाबत तुम्हाला सहकार्य करायचंय हे प्रत्येक संघाला ठाऊक आहे आणि आयोजकांच्या वारंवार सूचना यासाठी येत असतात. धावसंख्या दाफलकामध्ये पहिले षटक कंप्लीट झाले जिथे 3 चौकार आपण पाहिले बासमत सनीलच्या बॅट मधून आणि तिथे 12 धावा. एक चांगली सुरुवात म्हणता येईल बॅटिंग करत असताना टीम कान्होळ संघाची. गोलंदाज सचिन लेफ्ट आर्म राऊंड विकेट. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज परेश एक सिंगल आली. अगदी आपण पाहतो अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्राच्या रूपानं धाव फलकामध्ये ऍड होते. टीमची टोटल अद्यापर्यंत आपण जर पाहिली तर 13 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस ओव्हर पिच बॉल फटका दर्जेदार पाहायला मिळालाय. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक आपण पाहतोय मोठा स्ट्रोक आलाय टीम कान्होळ संघाच्या बॅट्समॅन फलंदाज राजेशच्या बॅटमधून दर्जेदार षटकार. बजरंग दहिगाव आणि कलबाड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण आल्याची लगेचच रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच कलबाड वर्सेस दहिगाव या 2 टीम मध्ये असेल. इथे लाईन चांगली अप्रतिम बॉल भन्नाट वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर अगदी आपण पाहतो अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर अष्टरक्षकाच्या हातामध्ये जातो. धावा संख्या फलकामध्ये आपण पाहिली तर आता स्थिरावलेली पाहायला मिळते. सुंदर धमाकेदार सुरुवात केली आहे कान्होळ टीमने. यावेळेस पुढे करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी आपण पाहतो लेव्हिशन मिळालंय. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार चौकार. धावा बैठली ती 4. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत जिथे P2चा वापर करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती. अक्षरशः डोळ्यांचा पारणा फेकणारा फटका आपण पाहतोय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार.
पाहिज अगदी आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 चेंडू आणखीन एक शिल्लक असेल, लक्षात असू द्या. वाईड आला त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, चौकार, षटकार आणि डॉट. हे विश्लेषण या षटकाचं होतं. फटका दर्जेदार पाहायला मिळतो आणि यावेळेस बेस टायमिंग स्ट्रोक होता. झेल घेण्याचा प्रयत्न होता, तिथे झेल ड्रॉप करण्यात आला. एक सिंगल धावा फलकावती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावती आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना टीम कानोल संघ, दुसऱ्या बाजूला टीम आसोळी. षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाज एकदा अजयला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज. लाईन चेक केली जाईल. पास आमच्याकडे वळतायत. इट इज अ बाईट बॉल आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू पिचिंग झाला आणि हेच ओळखलं पंचांनी. अवांतर धाव इथे मिळते आणि अवांतर धावेने संघाचे धावसंख्या धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 32 32 धावा धाव फलकामध्ये आहेत. अंडर फ्लड लाईट्स आपल्याला पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर क्रीडा नगरी.
षटक क्रमांक आपण पाहतो तिसरा चालू आहे. थोडासा काही प्रॉब्लेम असल्या कारणाने आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीये, क्षमा असावी. 32 धावा फलकावरती आहेत आणि आता 2 विकेट्स आणि गमावलेत. कान्होल संघाची सुरुवात चांगली पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 32 आहेत आणि 2 गडी त्यांनी गमावलेत. अप्रतिम लाईन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अजय, ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 12 धावा खर्च केला, तोच अजय ज्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला. आणि आता गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी ते करतात. विकेट त्याला मिळालेत अद्यापर्यंत 2 ओव्हर द विकेटने. लाईन चांगली पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑनला जज करतायत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण, फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. परतावा लागेल कान्होल संघाच्या फलंदाज अमोलला माघारी. फलंदाज बाद. आपण पाहिलं तर खेळाचं पहिलं सत्र आहे. कोणत्या प्रकारचा दबाव प्रेशर पाहायला मिळत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या ही धावफलकावरती 32 धावा. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत 32 असताना आपण पाहतो. आता शेवटचा अंतिम बॉल ऑन साइडला सॉफ्ट हँडने वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे संपर्क व्यवस्थित होऊ शकला नाहीये आणि शेवटचा अंतिम बॉल देखील डॉट आला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर फक्त केवळ या षटकाचा आपण विचार केला तर अजयचे अत्यंत सुंदर गोलंदाजी राहिली, ज्यामध्ये 3 विकेट त्यांनी प्रस्थापित केल्या आणि अवघ्या 2 धावा त्यांनी खर्च केल्या. धावसंख्या आपण पाहिलं तर सुरुवातीला 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती होत्या. त्यानंतर या षटकामध्ये आल्या केवळ 2 धावा आणि 3 षटकांचा बाजवी खेळ संपत असताना 3 बाद 32 वरती पोहोचलाय तो कान्होल संघ. संघाचा आपण जर विचार केला तर नाणेफेकीच्या जोरावरती त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला. पहिल्या षटकासाठी 4 मिनिटं त्यांनी खर्च केले, दुसऱ्या षटकासाठी 5 मिनिटं, तिसऱ्या षटकासाठी 6 मिनिटं, म्हणजे एकंदरीत 15 मिनिटांमध्ये त्यांनी 3 षटकं कंप्लीट केलेली आहेत. हे लक्षात असू द्या. आता केवळ 5 मिनिटांमध्ये एक षटक त्यांना फेकायचंय, हे तितकंच महत्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, आउटफील्ड मधून एक खेळाडू इनफील्ड मध्ये घ्यावा लागेल, हे लक्षात असू द्या. या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत अत्यंत सुंदर लढत. धावसंख्या धावफलकावरती 32 वरती पोहोचले. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे, जिथे कान्होल टीम बॅटिंग करते आणि आता तो कान्होल संघ आपण पाहतोय कशा पद्धतीनं बॅटिंग करेल. 2 षटकं उर्वरित, इथून मात्र बॅलन्स असेल आणि या 2 षटकांमध्ये चांगली बॅटिंग जर केली तर चांगली धावसंख्येचं टार्गेट सेट करेल टीम आसोळ संघाच्या विरोधात. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये युवराज. स्ट्राईक एंडला फलंदाज विश्वासला आपण पाहतोय. फटका दर्जेदार आहे. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आपण पाहतोय. फ्लाइट षटकार आपण पाहतोय. बॉल सीमा पार ठोकलाय षटका.
अच्छा 6 या धाव संख्येने फुलटॉस बॉल ड्राईव्ह करत असताना बाचीकडा पाठीमागे चाललाय चांगलं क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर एकच धाव तिथे बळेल आणि सिंगलला देखील प्राधान्य देण्यात आलंय जितकी आक्रमकता त्याच्याकडे ना तितका संयम देखील फलंदाज आपण पाहिलं तर विश्वासकडे आपल्याला पाहायला मिळेल संघाची धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतो जी स्थिरावलेली होती तिसऱ्या षटकामध्ये तिला आकार देण्याचा प्रयत्न या चौथ्या षटकामध्ये करण्यात आला पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि आता सिंगल आली आहे धावसंख्या धावफलकामध्ये एकंदरीत 39 वरती पोहोचली स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना टीम कानोळ या संघाला पहिल्या सत्रामध्ये अशा रजनी मधील आपण पाहतो तर हा दुसरा सामना प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत तमाम लाडके प्रेक्षक वर्ग मास आनंद घेत आहेत त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आपण करू श्री दत्तकृपा ग्रामस्थ मंडळ नवापाडा यांच्या वतीनं श्री दत्तकृपा चषक 2024 मध्ये प्रकाश झोतातील या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आजची दुसरी रजनी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय फुल्लरलीचा बॉल जणू काय वाडी हरकत करण्याचा प्रयत्न होता मित्रवाडींना अक्षरशः संभ्रमात टाकलं बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंगला फलंदाज सौरभला धावसंख्या धावफलकावरती स्थिर आपण पाहतो हा चेंडू डॉट आलाय कमबॅक करावा लागेल कंबर कसावी लागेल गोलंदाजी करत असताना असोळे संघाच्या गोलंदाजांना इथे लाईन चांगली आहे सुंदर गोलंदाजी करतात युवराज पहिल्या बॉलवरती षटकार आलाय त्यानंतर वाखाणण्याजोगी कमबॅक आपण पाहतोय म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये पहिल्या बॉलवरती चौकार षटकार आलेला आणि त्यानंतर केलेला कमबॅक वाखाणण्याजोगी होता तो गोलंदाज युवराजचा अद्यापर्यंत आपण पाहतोय शांत ठेवलंय फलंदाज सौरभला सलग चेंडू 2 डॉट आले बाची गडा पाठीमागे चालला इथे आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज एक सिंगल धाव एकवटली गेली आणि या सिंगलच्या जोरावरती संघाची धावसंख्या 40 वरती पोहोचते षटक क्रमांक 4 इथे आपण पाहतो प्रगती पथावरती असताना सुंदर नियोजन पाहायला मिळतंय हळूहळू अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी देखील या क्रीडा नगरीमध्ये वाढताना पाहायला मिळते अशा रजनीमध्ये आपण पाहतो काल अत्यंत सुंदर मॅचेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला जगदंब सासने हा संघ काल आपण पाहिला तर क्वालिफाय झाला त्या संघाने बाजी मारली कालच्या रजनीमध्ये आज एक संघ क्वालिफाय जरूर होईल त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल आजच्या रजनीमध्ये परंतु तो कोणता संघ असेल ज्याचा खेळ तिने फॉर्मॅट मध्ये अत्यंत सुंदर राहील मग गोलंदाजी फलंदाजी असो किंवा फिल्डिंग क्षेत्ररक्षण असो यावेळेस फुल टॉस फटका चांगला दिशा दिली आहे म्हटलं जाताना दिशा खराब असेल तर दशा व्हायला वेळ लागत नाहीये बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे दर्जेदार चौकार मिळेल टीम कानोल संघाला धावा मिळतील 4 पाहायला मिळेल 4 षटकांसाठी अगदी आपण पाहतो दिलेल्या वेळेनुसार ही 4 षटका ठिकाणी कंप्लीट करण्यात आली अगदी आपण पाहतोय जो संघ असोळे संघ सुंदर गोलंदाजी त्यांनी केली परंतु अगदी आपण पाहतो त्यांच्या बरोबरात 44 धावा इथे बनवण्यात आल्यात 11.00च्या सरासरीने प्रति षटकामागे करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल शेवटचं अंतिम षटक आणि या स्लॉगरच्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील किती धावांचं टार्गेट सेट करेल टीम या बॅच मध्ये टीम कानोळ हे देखील पाहणं तितकं गरजेचं आहे आज आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ते आमचे आदरणीय सूर्यजी घोडे साहेब त्यांचं विशेष आपण कौतुक करू आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय दत्तकृपा चषक ऑन ड्राईव्ह करत असताना बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतात एक सिंगल धाव तर एकवटली गेल्या चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 वरती पोहोचली अगदी आपण पाहतो शेवटचं अंतिम षटक चालू अंतिम षटकामध्ये इथून मात्र धावा बनवाव्या लागतील
परंतु प्रतिस्पर्धी संघ ज्याने गोलंदाजी स्वीकारली आहे तो असोळे संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. त्याला देखील इथे मात्र धावा थांबवाव्या लागतील असा प्रयत्न त्यांचे गोलंदाज देखील करतात. शेवटचा अंतिम षटक ज्याचा वापर करण्यात आला तो गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहील कारण त्याच्याकडे ब्रेक अचूक लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा त्याच्याकडे आणि त्याच्या जोडावरती त्याला गोलंदाजी करायची. राहुलला आपण पाहतोय 5व्या क्रमांकाच्या षटकामध्ये. धाबा संघाला फलकावरती 45 धाबात पहिले सत्र चालू आहे. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो किती धावांचं टार्गेट सेट करेल टीम कान्होळ. आखो डप्पाचा बॉल शॉर्ट ऑफ प्लेनचा मोठा फटका खेळायचा होता परंतु बेस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करत होते परंतु त्याच्या आबागाच्या बाहेर आणि आता इथे घडलं काय चेंडूची कदाचित फेक पाहायला मिळतीये आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर पायाला ब्रश करून हा चेंडू पुढे गेला. तोपर्यंत 3 धावा या ठिकाणी एकवटण्यात आल्या. 48 धावा फलकावरती आहेत. धावांसाठी तर संघर्ष केला जातो. धावांसाठी तर हा खेळ ओळखला जातोय. सातत्याने धावांसाठी धावपळ असते क्रिकेटमध्ये आणि तशी धावपळ आपल्याला आता या इनिंग मध्ये पाहायला मिळाली फलंदाजांकडून कान्होळ संघाच्या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फटका चेंडूपाठचा काही व्यवस्थित संपर्क नाहीये कारण पंच आमच्याकडे वळतात. पंचांच्या दोन्ही हात जमिनी समांतर तिथे धाव मिळेल अवांतर आणि अवांतर धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरकते. बजरंग बॉईज दहीगाव टीमचे कॅप्टन आणि जयखाम लिंगेश्वर कलबाड याही संघाची कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी लगेच या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. ही अत्यंत महत्वाची सूचना प्रत्येक संघ नायकाला राहील. ऑन साईडला फटका दर्जेदार आहे. बॉल चालला मिड विकेटला पण पाहतोय. अगदी चेंडूने हुलकावणी दिली आहे. बॉल चाललाय सीमा पार. धावा इथे मिळतील 4. आपण पाहतो थोडीशी आउटफील्ड तिथे तरी खराब आपल्याला पाहायला मिळते. पडल्यानंतर थोडस राईज झाला. अगदी क्षेत्ररक्षक पाहत बसले ऍक्शन रिप्ले मध्ये आणि लगेचच हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा तिथे आल्या. चला बजरंगी बॉईज दहीगाव आणि जयखाम लिंगेश्वर कलबाड यावेळेस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक एकंदरीत आपण पाहिला तर 4था लागत असताना टीम कान्होळ संघाला फलंदाज बाद. अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत या सत्रातील. आपण पाहतो खेळाचा पहिला डाव चालू आहे जिथे 2 संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळते. एका बाजूला स्वर्गीय रुपेश दादा 11 कान्होळ आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग असोळे. या 2 टीम मध्ये चालू असलेली अतितडीची लढत आहे. अगदी आपण पाहतोय कडवी झुंज प्रेक्षकांच्या भेटी लावलेली पाहायला मिळते जिथे जय बजरंग असोळे संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी निमंत्रण देण्यात आलं. त्या बॅटिंग करत असताना कान्होळ संघाने अद्यापर्यंत धाबा बनवल्या 53. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती किती धाबा बनावेल हा कान्होळ संघ देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल. कट करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे आपण पाहतो अष्टांच्या तारीख हिट अष्टांवरती केला गेला. अगदी आपण पाहिलं तर रनआउट साठी या ठिकाणी आपण पाहिलं तर DRS घेण्यात आला. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु ते देखील पुरुष एकदा आपण पाहतो टीव्ही अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आला. प्रसाद सहस्रबुद्धे सर आमच्या समावेश जॉईन होतात. टेक्निकल रूम मध्ये आपण पाहतो. कंट्रोल रूम मध्ये तुम्हाला जो डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळेल
एस इट इज अ नॉट आउट. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने 54 वरती पोहोचलाय. कानोल संघ आपण पाहतो बॅटिंग करते. शेवटचा अंतिम बॉल. सेकंडला विश्वास. गोलंदाज राहुल तयार आहे ओव्हर द विकेटने. इथे लाईन चांगली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एसटी रक्षक थोडेसे फंबल झालेत. त्याचा पुरेपूर फायदा आता इथे मात्र 22ची धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि एक सिंगल धाव जरूर मिळते. आता विकेट सॅक्रिफाईस शेवटच्या अंतिम बॉलवरती दुसऱ्या धावेसाठी एका धावेने संघाचा धावफलक आपण पाहिलं तर 55 वरती पोहोचलाय. ज्या पहिल्या मॅच मध्ये अगोदरच्या आपण पाहिल्या जिथे सरळगाव आणि आंबेगाव या दोन टीम मध्ये जी आपल्याला लढत पाहायला मिळाली तिथे देखील 55 धावा बनवण्यात आल्या. 56 धावा संख्येचा पाठलाग केला तो आंबेगाव संघाने. ब्राईट ब्रदर्स या संघाचं कौतुक करावं तितकं कमी आहे आणि तशाच 56 धावा संख्येचा आता पाठलाग करायचंय सेकंड इनिंग मध्ये जय बजरंग असोळे या संघाला आणि तसा प्रयत्न केला जाईल का द्वितीय सत्रामध्ये आपण जाऊ. परंतु त्या अगोदर आपण टॉस करणार आहोत. बजरंगी बॉईज दहीगाव आणि जय खामलिंगेश्वर कलबाड या दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करू. हनुमंत दादा यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅचचा बजरंगी बॉईज दहीगाव आणि खाम लिंगेश्वर कलबाड या दोन टीम मध्ये टॉस. टॉस आपण करणार आहोत. दोन टीम मध्ये हनुमंत दादांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. 56 धावा संख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. द्वितीय सत्रामध्ये पुनश्च एकदा आपण पाहतोय दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक फ्रेश सामना एक नवीन मॅच आपल्या भेटीला येते. दहीगाव वर्सेस कलबाड या दोन टीम मध्ये लढत होणार आहे आणि त्याचा टॉस या दरम्यान केला जात आहे. कानोल संघाने बनवल्या 55 धावा. 56 धावा संख्येचं लक्ष जय बजरंग असोळे संघासमोर ठेवण्यात आलंय आणि द्वितीय सत्रामध्ये या धावा कशा पद्धतीने चेस करेल की या धावा डिफेंड करेल टीम कानोल हेही तितकं महत्वाचं आहे आणि ते ऐकण्यासाठी आपण द्वितीय सत्रामध्ये कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया याच विभागातील एक जबरदस्त समालोचक ज्याने फार कमी कालावधीमध्ये आज लोकांच्या पसंतीस उतरलेले आमचे अत्यंत जवळचे मित्र योगीजी वाघ सर यांना आपण आमंत्रित करू आणि कॉमेंट बॉक्समध्ये लगेचच त्यांचा आवाज तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये ऐकायला मिळेल. धन्यवाद. जय खामलिंगेश्वर कलबाड संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रण दिलं बॅटिंगसाठी ते दहीगाव या संघाला. लक्षात असू द्या द्वितीय सत्राला होते सुरुवात. कॉमेंट बॉक्समध्ये करूया परिवर्तन. या ऐकूया योगेशजी वाघ सर यांचा आवाज. धन्यवाद. यावेळेस पहिला डाव आपण पाहिला मित्रांनो. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या तर म्हणजे टीम कान्होल क्रिकेट संघानं 55 धावा आणि विजयासाठी 56 धावांची गरज आहे ती म्हणजे टीम असोले क्रिकेट संघाला.
सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये डांगरात डिंगरात टापरत टिपरत दाखल सिंगल गाडी डबल इंजिन तर बास मोजून 8.5-9 फुटाचा बॅट्समन नितेश आणि परेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईक एंडवरती नितेशला आपण पाहू शकाल तर नॉन स्ट्राईक एंडवरती परेश. स्ट्राईक एंडवरती म्हणजे माझ्या भाषेत काय माहिती आहे का, वरच्या आलेल्या नित्या तर खालच्या आलेल्या पर्या. निश्चित आपण पाहू शकाल ही सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये आणि तुमचा टाइम काउंट केला जाईल. पहिला चेंडू टाकला जाईल तिथे तुम्हाला तुमचा टाइम सांगितला जाईल. त्यानंतर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये बरोबर 4 षटके ही कंप्लीट करायची याची दक्षता नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकाल सुधीर पहिला चेंडू टाकला जातोय त्या पहिलाच बॉल बेकार रट्टा मारलाय. रट्टा मोकार वरती दिला खालत व्यास काय सांगायचंय बस याला झाली घाई. याच्या दर्शनाला आली कांची बाई बेकार काम 3 तिगाडा आणि काम बिगाडा. नवरा गेला नवरीकडे गाव गेला जत्रेला सेम कार्यक्रम. इथे मात्र निश्चित सेल घेण्याचा प्रयत्न परंतु इथे कॉलिंग चुकली गेली. अशा पद्धतीने एक सिंगल आली गेली. 7:24 या डावाला सुरुवात झाली याची दक्षता नोंद घ्यायची. इथे जाऊया गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सुधीर तयार. स्ट्राईक एंड होते परेश. गंडिया बॉल भोट्या बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू शेंडी फोड्या बॉल खावा पक्का मीठ गडी व्हावानी डॉट ढुस. इथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. दुसरा चेंडू इथे डॉट पाहायला मिळाला. यावेळेस मात्र हो बेकार फार खुरपून खुरप्या शॉट. आता मात्र गजा रंगात आला. भयानक काम. टाटा बाय बाय टोकला शर्का डीजे टोक 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 टोक. थँक्यू डिझाय. यावेळेस जाऊया अगदी एक मोठा फटका आला तिसऱ्या बॉल वरती आणि संघाचा धावफलक 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सुधीर बस बस बरा झाला बाबा काय झालं इकडे धरला नाही तर कार्यक्रम मात्र ओके झाला असता. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आपण हे मैदान पाहतोय त्यांच्या माध्यमातून हे मैदान आम्हाला मिळालंय. अर्थात सन्माननीय सोमनाथजी सासे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. बापूंचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत या स्पर्धेमध्ये. जाऊया गोलंदाज पुन्हा एकदा सुधीर तयार. यास रट्टा मारला जरा कसपटला फिल्डर आला. यास फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चाफी चाफा चानजा सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने कमलाकर दादा भोईर ज्यांच्या माध्यमातून कमलाकर दादा गुडे ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन कमिटीला नाश्त्याची व्यवस्था लाभली जाते. निश्चित दादांचं देखील करूया. खूप खूप धन्यवाद दादा. असं सहकार्य प्रेम राहू द्या. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शतकच्या बॉल खाली बस याचा भोतरा पडला. ज्याला अक्कल बंद झाली फार. अशी कॅच ड्रॉप म्हणजे काय माहित आहे का आयटम चिकना पटला पण साला मुक्का निघाला. झेल चांगला होता थोडस हातामधून चुकी झाली. इथे मात्र जमीनला ताण झाला गेलाय आणि धावफलक मात्र आपण पाहू शकाल 10 धावा धावफलकावरती. हॅलो 10 धावा आहेत धावफलकावरती. आणि एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. इक्वेशन आपण पाहू शकाल इथून पुढे मॅच मध्ये शिल्लक राहिलंय ते म्हणजेच आपण पाहतो शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 46 धाव्यांची गरज. 24 बॉल 46 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅक मध्ये सनीलला पाहू शकाल आपण.
सावया सनील आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक यस. आता मात्र याला फरक पडला. जसं आला बरोबर गंडवाय घेतला. बस आता मात्र याला कंचा तरी बाबा पावला. काय सांगायचं बॅट्समॅन हा हाताला माती चोळी जरा गालाला पण चोळून जे काय सांगायचं आहे उपाय नाही राहिला. एकंदरीत आपण पाहिलं गेलं तर कुठेतरी आता मात्र बॅक टू बॅक सनीलला 2 चेंडू डॉट हाताळले गेलेत. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहू शकाल यावेळेस पुढे येऊन खेळलाय शतरक्षक आहे परंतु यावेळेस देखील बॉल निघून झाला. पुन्हा एकदा बेकार. खालची आली वरची आली सगळ्या ठिकाणी ना तुकाच्या बॉलना चोळीत मळीत बेकार. तो परत काय सांगायचं हे बॅट्समॅनच्या मशनी कवड्या अवरेज देते मोकार डायरेक्ट टॉप गिअर वर पळते. भयानक काम. गडी बरा दोघही शांताराम कांताराम बरं काम करतात नाहीपेक्षा. यस कारण की 56 धाबा बनवायचे आहेत त्यामुळे तुम्हाला बनवाव्याच लागतील. आतापर्यंत बनवल्या 16 अजूनही विजयासाठी 40 ची गरज आहे. 20 चेंडू 40 धाबा बनवायचे आहेत. इथून पुढे मॅच मध्ये त्या कशा प्रकारे बनल्या जातील आपण पाहू शकाल. 20 चेंडू 40 धाबा असे मात्र इथून राहिलेले हे 21 मॅच मध्ये गोलंदाज तयार. काय सांगायचं आहे हा डबल एक काम कर त्यांना मग बोलायचं तुम्ही जाता का पटकन. काय सांगायचं आहे नको झाले तर त्यांच्या मश निकोट तरी आता रंगात आला काल तुम्ही क्लच दाबता. एकंदरीत जरूर आपण पाहतोय एक सिंगल आली 17 धावा धावफलकावरती आहेत. विचार जर केला तर शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. आतापर्यंत बॅटिंग चांगली राहिली परंतु इथून पुढे देखील त्या प्रकारची बॅटिंग आपल्याला होणं फार महत्वाचं आहे. अजून एकही गडी गमावलं नाही. शेवटचे 19 बॉल शिल्लक आहेत. 39 धाब्याची गरज आहे. इथून पुढे मॅच मध्ये गोलंदाज तयार. यावेळेस इथे फटका चांगला आहे परंतु शतरक्षक देखील आहे. शतरक्षक दूरवर बस आपण दोघे सख्खे भाऊ आणि चांगला कॅच वाटून खाऊ बाप्पा. हे हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद हे क्या हो गया. भयानक काम हो गया. चढवा आया बाया घातीली भर उडगा म्हातारे नवरा कर. जर आपण पाहतो शेवटचे 18 चेंडू विजयासाठी आता इथून समीकरण राहिलंय 36 धाब्यांचं. 18 चेंडू 36 धाबा विजय. आतापर्यंत आपण जर पाहिला दिलेल्या वेळेचं महत्व ठेवलंय या टीमनं 2 षटकासाठी करायचं निश्चित चांगलं सहकार्य केले गेले. आता इथून समीकरण आहे शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 36 धाब्यांची गरज. षटक क्रमांक वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी सुधीर आला गेलाय. सुधीरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मोजून 4.5 पावणे फूट उंची सिंगल काढी डबल इंजिनची मशीन पण काय नाही आडिया बांधायचा जाडा जुडा गुट्टा बारीक बॅट्समन पण जरासा निवार. निश्चित आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू सुधीर तयार. पहिलाच बॉल रट्टा बेकार. बस काय बोलायचं आहे भयानक काम झालं. लाल बावली 10 लावली
सासू धावली नवऱ्याला पावली सेम कार्यक्रम झाला. कासण्या सोडल्या सोडल्या बॉला धावला धावला जसं काय ते बॉलाला शिंगा फुटल्या रट्ट्याला मगी आला. झाला ना डांग डिंग डिंगा डिंगा डांग डिंग डिंगा डिंगा सुख चौकार. अशा 24 धाबा फलकावरती आता शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी 32 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सुधीर गोलंदाजी मार्गवरती. एक धाव इथे कंप्लीट झाली. दुसरीचा बाज. नाही नाही किपर तिकडे नाही, किपर इकडे इकडे स्टेजच्या पाठीमागे. काय सांगायचं आहे, असा कार्यक्रम जिला तर दादा भोशाडा खाताना धन व्हायची. इथे करे आता निश्चित आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धाबा येतील. अशा पद्धती 26 धाबा फलकावरती आहेत. शेवटचे 16 चेंडू विजयासाठी 30 धाब्यांची गरज आहे. या मॅच मध्ये राहिलेले समीकरण आपण तुम्ही आम्ही अनुभवतोय. गोलंदाज तयार सुधीर. पायामध्ये चेंडू टाकला होता. क्षेत्ररक्षक देखील तिथे आहे. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये चेंडूला अडवलं गेलं. एक सिंगल आली आणि संघाची टोटल 27 धाबा. स्पीडअप राहू द्या मॅचला. नोंद घ्या मित्रांनो. 15 चेंडू. यस याला सांगतात बाटवाय बाट पाचला एक 10 3 चकवार चकवार चकवार. शम कार्यक्रम आल्याबरोबर काय सांगायचं. कॅमेरावाला तुमचा जरा वस पतोर डोयलक महाराज घेतल्या डायरेक्ट घुसकन जाय मान फिरितो. काय सांगायचं आहे पाहावं लागेल. शेवटचे धनेश वारगडे हे कॅमेरामॅनच्या भूमिकेत यावेळेस बेकार कव्हर वर करून करून धोनीला बेकार. चिलिम झुटका इमल गुटका बॉलर फुस बॅटमन मोकार खुश दणदणीत खणखणीत षटकार बेकार. बस गाणी मात्र तू चांगलीच ग बसली हा का. नाही बरं आहे तुझं आहे. फुकाट अशी गाणी लावून बॅट्समन खेळाडू पंक्चर होतील हा बाबा. काहीतरी झालं ना अंगात खैस बी शिकतील अशी गाणी लाय. बस गंडिया बॉल म्हणजे काय सांगायचं आहे. वस्तू आहे ती कारतूस आहे. बरोबर शेंड्या फोडायची कामा केली. शेंडी फोड्या बॉल शेंडी फोड्या म्हणजे डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहतो षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची टोटल 33 धावा. विजयासाठी 21 शिल्लक आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 23 धाव्यांची गरज. तोपर्यंत ड्रीम ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि चांगलं असं संगीत देखील ऐकूया.
शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 23 धाब्यांची गरज. 12 चेंडू 23 धाबा. हा सामना कोण जिंकणार, टीम कान्होल की टीम आसोली? यामध्ये राहिलेले 12 चेंडूचे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण प्रकाशला पाहू शकाल. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल. यावेळी देखील गॅप शोधला. बेकार. सकुबाई तुकुबाई सकुबाई तुकुबाई सकुबाई तुकुबाई बेकार. काय सांगायचं आहे, खोक्यात खोका, माचीचा खोका, रट्टा मारला का हा पाय, याचा कसला डोका. भयानक रट्टा. चौकार. थँक्यू. आपण पाहू शकाल हा चौकार आला, चांगला फटका आला. संघाची टोटल धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. विजयासाठी इथून इक्वेशन आपण पाहू शकाल. राहिलेले समीकरण 11 चेंडू 19 धाब्यांचं. 11 चेंडू 19 धाबा हे समीकरण. यस, आता कार्यक्रम ओके. या सुटसुटीत गुटगुटीत, भाजीत रस्ता जास्त आणि डाळीत पाणी. डॉट चेंडू. एकंदरीत आपण पाहू शकाल शेवटचे 10 चेंडू 19 धाब्यांची गरज. यावेळेस जाऊया. यावेळेस देखील पुढे येऊन इथे फटका सजला. यावेळेस बॉल मात्र निघून चाललाय. लिंबू 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 लिंबू. बेकार षटकार. काय रे याला काय खा. गोरा 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 पाहिजे ना, काळे लोक आहे काय सन्याची आज. मग काय सांगायचा. शेवटचे 9 बॉल 13 ची गरज. प्रचंड वेग होता, अचूक टप्पा आणि इथे बघितलं तर हा चेंडू डॉट. खरं आता मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल. खुटेरे सर पाहतोय सध्या शरीरयष्टी जर पाहिली तर निश्चित. सर सांगू का? राहू दे राहू दे राहू दे. जरूर निश्चित त्यांची ना आमची भेट जरूर झाली होती पुन्हा सारिका मैदानावरती. आणि या स्पर्धेमध्ये देखील पुन्हा एकदा आमच्या समवेत जोडले गेले. 8 चेंडू 13. हलकी आदान दाबलाय बॉल, कुतैला बॉल, करचंडलाय. बघ काय सांगायचं आहे. लय भयानक काम झाला. बॉल पडला, दिल्लीला टर्न मारला आणि वळाला घल्लीला. शेम कार्यक्रम झाला तोपर्यंत एकीचा कार्यक्रम ओके केला. 7 चेंडू 12 धाब्यांची गरज. 7 बॉल 12 धावा गोलंदाजासाठी आणि फलंदाजासाठी हा चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. या चेंडूवरती काय घडणार, कारण की या चेंडूवरती एखादा डॉट बॉल आला तर क्षेत्ररक्षण करणारी टीम हवी धरणार. एखाद्या चेंडूवरती मोठा फटका आला तर बॅटिंग करणारे पुढच्या षटकामध्ये हवी ठरणार. यावेळेस हो समोरच्या दिशेला कंचना. तर इकडे काय सांगायचं आहे. बस इथे मला वाटतं फलंदाज 3ऱ्या धावेसाठी होईल बाद. आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. निश्चित त्या कंपल्सरी चेस धावा इथून पुढे बनवाव्याच लागतील, यात शंका नाहीये मित्रांनो. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. राहिलेले समीकरण खरे आता निश्चित आपण पाहतोय फायनलच्या रात्रीमध्ये भारताच्या अंडर 19 टीम मध्ये एक मराठी क्रिकेटर अर्थात देवप्रेम प्रेम देवकर. यस, त्यांचं खऱ्या अर्थाने फायनलच्या रात्रीमध्ये या स्पर्धेसाठी निश्चित ते येणार आहेत. अगदी आपण पाहू शकाल सातत्याने त्यांच्यासाठी आयोजकांनी प्रेमाची विनंती केली होती आणि जरूर त्या विनंतीला मान देऊन ते
रविवारी शेवटच्या रात्रीमध्ये जरूर फायनल साठी खास करून येणार आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 10 धाब्यांची गरज. काय बोलायचं आहे, लय भयानक आजार ना. सासू असली मेवणी फसली आणि त्या सगळा बघून बायको गपच्या गप बसली. श्याम कार्यक्रम झाला. बॉल चांगला यायला पण काय सांगायचं आहे, नशिबानं काय जरा फाटं फोडलं ना. शेवटचे 6 बॉल. आता विजयासाठी 9 धाब्यांची गरज. 6 चेंडू 9 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिलेलं आहे. काय घडणार इथे? फटका हवेत घेतला, क्षेत्रचे बॉल खाली आला, पाहावं लागेल. बेकार त्याला कुठे लय दिवसातून लगीन जमला, पण काय बोलायचंय, जावय हुंड्या पायी रुसला आणि हुंड्याला रुसला म्हणून काय झालं, सासऱ्याने एक कुठेतरी आपण या चुका कमी कराव्या लागतील. आता शेवटचे 4 बॉल आणि विजयासाठी 5 धाब्यांची गरज. 4 बॉल कारण मित्रांनो म्हटलं जातं, आपण एवढं जीवदान जर फलंदाजाला देत आहेत तर निश्चित आपल्यासाठी अजून कडक परीक्षा काय राहणार. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, शतरक्षक आहे परंतु आमाकाच्या बाहेर. इथे ठोकला माच फिनिशर, मोठा तडाखा षटकार.